वस्तुस्थिती अशी आहे, आई वडिलांची सेवा ही काही मेहरबानी नाही, ही कर्तव्य आहे. आपलं काय आहे सज्जनो, हे कर्तव्य. आई वडिलांची सेवा प्रामाणिकपणे ज्यांनी केली त्यांच्या वैवाहिक जीवनात किंबहुना प्रापंचिक जीवनात जेवढे बी रस्ते प्रगतीचे एकही अवरोधक तयार होत नाही, एकही गतिरोधक त्या रस्त्याला राहत नाही. जी मनात आणाल ती सक्सेस होते, ही आई वडिलांच्या प्रसादाची देण आहे. म्हणून आई वडिलांची सेवा प्रामाणिकपणे केली पाहिजे. प्रापंचिक जीवनातले जेवढे बी प्रगतीचे रस्ते ते खुले होतात, एकही गतिरोधक राहत नाही. ही ताकद आहे आई वडिलांच्या सेवेची. पण नाही केली तर ऐका त्याच्या पावत्या. पतंते विदरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. भगवान स्वतः सांगतात अर्जुना, पितरा हा पतंती पुत्र पतंती कुलही येशाम. ज्या कुळातली भावी पिढी किंबहुना संतती आपल्या आईवडिलाबद्दल असलं कोणत्याच प्रकारचं पुण्यार्जन करीत नसतील आणि पितरांना समर्पित करीत नसतील, त्यांची आई वडील स्वर्गात राहता येत नाही, तिथं पुण्य लागते महाराज. सांगे पितर काय करीती कैसे स्वर्गी वसती मग ती कुळापाशी. स्वर्गाला गेलेले पितर पुन्हा खाली कुळाजवळ येतात आणि आपल्या भावी पिढीनं संततीनं मुलाबाळांनी आपल्याबद्दल काहीच केलं नाही हा रोष पितरांच्या डोक्यात राहतो. आणि म्हणून ती पितर आपल्या कुळाजवळ येतात आणि गुप्त रूपानं वंशवृद्धीचा वेल कोतळून टाकतात. कटकटून शाप देतात. काय शाप आहे ऐकला? गळेची ना गर्भ नव्हेची का वांज माता त्याची लाज लावा पापी. पितराचा शाप मिळाला की महाराज कसली बी डॉक्टर उलटे पालटे करू द्या, पुन्हा हाताला काहीच लागत नाही. डॉक्टर म्हणते तुमच्या दोघात बी दोष नाही. मग काय गावात दोष कुणाचा दोष नाही, काय संतती होत नाही, मग होत नसत मधून कुरतरती. गळ्याची ना गर्भ नोहेची कामान ही शाप आहे पितरांचा. आणि मग परेशान होऊन नवस सायास करून बी हाताला काही लागत नाही. आणि मग कुठल्या तरी बोध्यावाला म्हणावं लागते तुम्हाला नारायण नागबळी करावं, पितृदोष काढावं लागतं. पण जे प्रामाणिकपणे आईवडिलाची सेवा करतात त्यांच्या वैवाहिक जीवनात मनात आणील त्या गोष्टी जगाचा मालक अगोदर तिरस्ते दुरुस्त करतो. एकही गतिरोधक नाही, कसलाच अवरोधक राहत नाही. आपल्या मनोवांछित त्या गोष्टी घडतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात जे कुणी आपल्या आईवडिलाची सेवा प्रामाणिकपणे करत असते, पण आईवडिलाची सेवा प्रामाणिकपणे करावी अशी भावना फक्त सत्वगुणाकडे असते.
सत्वगुणी माणूस नसेल, रजोगुणी तमोगुणी माणसाकडून या गोष्टी घडत नाही. तुगा म्हणे सत्वाचे सामर्थ्य सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी, रात्रंदिवस परमार्थ करावा असं जे वाटतंय ना, ही ताकद कुणाची? ही सत्वगुणाची ताकद. रजोगुणी आणि तमोगुणी यांच्या बुद्धीला असलं येतच नसते. काय रजोगुणी तमोगुणी माणसाच्या बुद्धीला अशी बुद्धीच होत नाही त्याची. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी, रात्रंदिवस परमार्थ करावा. आईवडिलाची सेवा प्रामाणिकपणे करावी अशी बुद्धी ही सत्वगुणाची ताकद. आणि कसं असते? शिष्टाचार. काय संतोष भाऊ? शिष्टाचार. शिष्टाचार कसला आहे तू सांग. शिष्टाचार शब्दाचा अर्थ असा, शास्त्रलृ अनुशिष्ट. मूळ व्याकरणामध्ये धातू आहे शास्त्रलृ. ऐकून ठेवा, तुमच्या म्हणजे कामाचा कामापुरतं घेऊ तो मसाला वेगळा. शास्त्रलृ नावाचा धातू आहे अनुशासन करणे अर्थात. शास्त्रलृ अनुशिष्ट. अनुशासन करणे म्हणजे सिरियल प्रमाणे शासन करणे. लक्षात आलं? ओबडधोबड नाही, सिरियल प्रमाणे शासन. त्याचं नाव शास्त्रलृ नावाचा धातू आहे. त्या धातूचा उपयोग करत असताना म्हटलं स्वयंभक्ती शासितम इति शिष्ट. शिष्ट कुणाला म्हणतात? शिष्ट शब्दाचा अर्थ काय? स्वयं आपी. स्वयं म्हणजे स्वतः, आपी नाम देखील स्वतःला देखील ज्यानं शासित केलंय, संयमित केलंय, संतुलित केलंय. जगाला संतुलित आणि जगाला शासन करील नवल नाही, स्वतःला बी शासन केलं पाहिजे. मोकळा मंगळवार कामाचा नाही. स्वतःच्या खानपानात, राहणसहानात, व्यवहारात, वागण्यात, बोलण्या बसण्यात, प्रत्येक क्रियेत काय असलं पाहिजे? संयमितपणा असावं लागेल का मोकळा मंगळवार? मोकळा मंगळवार कामाचा राहत नाही, त्याच्या पावत्या उत्तर वेगळ्या वाचावं लागते. म्हणून संतुलित होऊन जो वागतो त्याला स्वतःला शासन करावं लागते. स्वतःची स्वतःला. एवढंच खाणार, एवढा एवढा व्यायाम करणार, एवढा अभ्यास करणार, अमुकन करणार, ती मेहनतच. मन नको मी म्हणलं तरी मजबुरी करा. महात्मा गांधी हुशार माणसं की स्वतःला संतुलित करतात, शासन करतात स्वतः. हे केलं पाहिजे का नको? जी स्वतःला शासन करीत नाही त्यांनी जगाला करायचं ठरवलं तरी त्याचं शासन जग मानून घेत नाही. स्वतःची स्वतःला पहिलं शासित करावं लागतं. मामासाहेब दांडेकरांचे होते. मामासाहेब दांडेकर म्हणजे कोण? तुमच्या वडिलाचे गुरु. रामदेव महाराजांचे गुरु. महाराज मामासाहेबांचे उद्गार होते. मामा म्हणायचे माणसानं पाठीभर करावं आणि चिमूटभर सांगावं. जगाला सांगायचा नाद कुणाला बी बरा वाटतो.
असं माईक घेऊन असं त्यांना टंगड्या म्हणून बोलतो, पण तसं वागावं बी लागते. विढळ स्वतःला ज्यानं स्वतः शासन केले त्याचं नाव शिष्ट. स्वयंपी शासितम इति शिष्ट आणि शिष्टम यद आचरयति इति शिष्टाचार. शिष्ट लोक ज्याप्रमाणे आचरण करतात त्याला शिष्टाचार म्हणतात. आता शिष्टाचार कसा आहे ते ऐक. असा संतोष भाऊ चोरला. संतोष भाऊकडे बघितल्यावर एवढ्या माणसात त्यातनाकडे दिसतोय का नाही? नैसर्गिक सौंदर्य बघा, बॉडी बघा, शटिंग कटिंग बाद बॉडी, फिनिशिंग बाद चेहरा, गडे उभा राहिला तर बघत राहील माणूस, असं सर्व बाजू आहे. कर्तृत्व असं आहे की जनसामान्यासाठी रात्री अपरात्री पेट आहे मला कधी बी आणि कुणाबी बरोबर खेटायची तयारी. जगाला सर्व्हिस बी कमी का? जेवढी सर्व्हिस बी मिळते. आता एवढं देऊन एवढं करणं आणि एवढ्या बाहुनेतून जीवातून करणं, मग किंमत संतोष भाऊला द्यावी का देऊ नये? द्यायला. पण शास्त्र ह्या माणसाची झिरो किंमत करते. काय करावं? माझं बोलणं कळायला का नाही? ह्याच माणसाचं उदाहरण द्यायला मी. दुसरा संतोष भाऊ ना, ह्या संतोष भाऊ झिरो किंमत, कवडी किंमत ह्या माणसाला. शेजारी प्रसादची गोष्ट. आता एवढं मोठं पुण्यस्मरण सोहळा हे काय कच काम आहे काय? ह्याला लाखो रुपये मोजावं लागतात ना, सोपं काही. एवढं करणं किती चांगलं करणं, पण ह्या बी माणसाची झिरो किंमत. कवडी किंमत करतय कोण? शास्त्र सांगायला. शासन बिशन नाही, शास्त्र आहे. लक्षात आलं का? झिरो किंमत करतय. ह्याला काय म्हणते? ह्याला शिष्टाचार. लक्षात बसायले. कुणी कितीही मोठा भाव द्या. आता बाबासाहेबरावचं घ्या उदाहरण. घरची परिस्थिती चांगली आणि स्वतः भजनी. एका दमड्याची कुणाची अपेक्षा न करता परिसरामध्ये स्वतःची गाडी घेऊन जाऊन प्रामाणिकपणे भजनाचं सहकार्य सुरू. आणि परिस्थिती ऊस किती गेला बाबासाहेबराव तुमचा आता या वर्षात? 1300 टन. ऐका, 1 क्विंटल के हिसाब से नहीं चलना, टनेज के हिसाब से चलेगा. 1300 टन ऊसाचे मालक आणि तर टाळ घेऊन भजन. कसली अपेक्षा न करता देवानं भरमसाठ मोठं केलं. पण ह्या बी माणसाची केवढी किंमत करते शास्त्र. काय करावं? कसं वाटायलंय का? कसं किती वाटायलंय? आता एवढ्या मोठ्या माणसाची केवढी किंमत करावी? एवढ्या मोठ्या माणसाची असल्या डॉक्टराचा बाप माणूस वाचलाय तरी बी केवढी किंमत. हो, शिष्टाचार असा. व्यक्तीला शास्त्र किंमत देत नाही. मग धन्य माता पिता
माता पिता आई वडील व्यक्तीच्या नावावर बिल काढलेत. कोण प्रसाद आणि कोण संतोष आणि कोण बाबासाहेब. हा मोडलं का शास्त्रानं? मोजीत नाही शास्त्र. कुणी केवढं व्यासलं मोजीत नाही शास्त्र. ओरिजिनल बिल काढते. बिल कुणाच्या नावावर निघाली? धन्य माता पिता तयाची आशा रत्नाला जन्माला घालणारे आई वडील धन्य. अहो जगाच्या मालकाला हृदयात साठविलं. कुणा? धन्य काकी माता जगाच्या मालकाला हृदयात साठविले. पुन्हा सावता बाबांनी पण बिल सावता महाराजाच्या नावावर काढली नाहीत. महाराज लक्षात घ्या. एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाला हृदयात साठविलं पण बिल आई वडिलाच्या नाव. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आई वडिलाचा. आता सर्व संतांनी वर्णन केलेले संत कोणते संत? शाबास. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्व संतांनी वर्णन केलेले संत. म्हणती ज्ञानदेव तुम्हासे तुम्हा ज्ञानदेव म्हणती. सर्व संतांनी ज्ञानवरायचं तोंड भरून वर्णन केलं पण दिलं म्हणे धन्य धन्य दयाचे पोलीस डिपार्टमेंट नावाचा आयटम कसला. पोलीस डिपार्टमेंट म्हणलं कसलं सर्रास माणसं काय म्हणते पप्पी घेत म्हणते. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट म्हणलं की माणसं म्हणजे का? कारण त्यांच्या डिपार्टमेंटला मड्याच्या टोळावर लिखित असते का नसते. पण पोलीस डिपार्टमेंटला काम करणारे रत्न इथं आज उपस्थित आहे. PSI पदी नियुक्ती फडसाहेब संजयजी फड. वडील जीवनभर कीर्तन केले वडिलांनी. दोन वाडी जीवनभर कीर्तन केले वडिलांनी. 1 रुपया न घेता कीर्तन केली. तेव्हा ही रत्न पोटाला